संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत। तर पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 19वा हप्ता आहे तो 24 फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे। तर याची अधिकृत माहिती देखील पीएम इव्हेंट या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आता अनेकांना प्रश्न होता की फार्मर आयडी कार्ड सध्या बनवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे, परंतु जास्तीत जास्त जे शेतकरी आहेत तर यांना फार्मर आयडी कार्डचं जे त्यांचं फार्मर आयडी कार्ड आहे तो अर्ज अजून अप्रूव्ह झालेला नाही। त्यामुळे आमचं जर फार्मर आयडी कार्ड नसेल तर आम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपये मिळणार का, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती देणार आहोत। तर फार्मर आयडी कार्ड हा पीएम किसान योजना असेल किंवा इतर शेतकऱ्यांच्या योजना असतील तर या योजनांचा लाभ देण्यासाठी कंपल्सरी करण्यात आलेला आहे, परंतु सध्या फार्मर आयडी तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। लाखोंच्या संख्येने शेतकरी अजून बाकी आहेत ज्यांचं फॉर्म भरण्याचे बाकी राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचा अर्ज अजून अप्रूव्ह झालेला नाही आहे, त्यांना किसान कार्ड मिळालेलं नाही आहे। त्यामुळे अशी कोणतीही अट त्यामुळे आता येणारा हप्ता जो आहे तो जमा होण्यासंदर्भात कोणतीही अट देण्यात आलेली नाही आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपये मिळण्यासाठी फार्मर आयडी कार्ड आताच्या हप्त्याला कंपल्सरी शक्यतो नसणार आहेत, कारण का अजून फॉर्म ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांचे अप्रूव्ह झालेले नाही आहेत। जास्तीत जास्त जे शेतकरी आहेत त्यांचे फॉर्म नोंदणी अजून बाकी आहे। त्यामुळे तुम्हाला येणारा हप्ता 2000 रुपयाचा हप्ता 24 फेब्रुवारी जो जमा होणार आहे तो मिळणार आहे। मात्र त्यानंतर जे हप्ते दिले जाणार आहेत त्यासाठी मात्र हे फार्मर आयडी कार्ड जे आहे ते कंपल्सरी केलं जाणार आहे। त्यामुळे अशा प्रकारे सगळ्यांना हा लाभ मिळणार आहे, परंतु यानंतर जे किसान सन्मान निधी अंतर्गत किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो लाभ दिला जातो तर या अंतर्गत हे फार्मर आयडी कार्ड कंपल्सरी असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे शेतकरी आहेत ज्यांचं फार्मर आयडी कार्ड तयार झाले नाही आहे त्यांनी आधार संलग्न असलेला मोबाईल नंबर आणि आठव उतारा ज्याच्यावरती सर्व सर्वे नंबर असतील असे घेऊन जवळच्या असणाऱ्या CSC केंद्रामध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे। तर अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधीची प्रतीक्षा संपलेली आहे। 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी सर्व जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात सर्व अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।